तर सकाळी सकाळी ना इथे बघू शकताय प्रभात फेरी चाललेली आहे आणि प्रभात फेरी जाताना बघू शकताय जोराचा पाऊस आला, त्यामुळे सगळं जरा अस्ताव्यस्त म्हणजे झालं, गडबड उडाली सगळ्या लोकांची. आणि ही खरं तर 14 ऑगस्ट दिवशीची प्रभात फेरी आहे, जे की मी शूट केलं होतं आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकायला विसरली. तर बघू शकता इथे कॉलेजची प्रभात फेरी आहे. हर घर तिरंगा साठी जी प्रभात फेरी काढतात ना सलग 3 दिवस, त्यातलीच ही एक आहे. आपल्या कोणालाही देशभक्तीपर गाणी ऐकल्यानंतर ना अंगावर काटा येतो, तसंच असं हृदय आपलं भरून येतं. जे स्वातंत्र्यवीरांनी आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही कष्ट घेतलेत किंवा जी काही मेहनत घेतली ती त्यातून कळून येते त्या गाण्यांमधून. आणि तीच गाणी लावून इथून प्रभात फेरी जात होती आणि मला ते ऐकल्याशिवाय चैन पडत नव्हता. आणि ते ऐकल्यानंतर खूप अंगावर शहारे आले आणि अशा पद्धतीनं ही प्रभात फेरी ना थोडं थांबत थांबत चालली होती. आणि भरपूर पाऊस आल्यामुळे खरंच त्यांची तारांबळ उडाली, अक्षरशः मुलं भिजतसुद्धा गेली काय काय. तर अशा पद्धतीनं बघू शकताय खूप मोठी रांग होती. हे बघितल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण झाली. म्हणजे 7वीपर्यंत तरी ना गावामध्ये प्रभात फेरी काढायचे शिक्षक लोक. तसंच आता पुढे पण तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला आहे मी छोट्या मुलांचा. आणली आई आली लगेच तू गेल्या गेल्या. महागच असते आता, त्यांचं सीझन आहे म्हटलं. कशी मिळाली? अर्धा किलो ना. आज आमची मित्तू गेले जिलेबी आणायला आईसोबत, कारण आज बाबा कामावर गेलेत ना, नाही तर मग हे आणून देतात. आणि स्वराजी तर छान असं डाळिंब खातोय. छान आहे का बघ खाऊन. गरम गरम खाऊन घ्या रे दोघं पण. स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन, जिलेबीशिवाय तो पूर्णच होत नाही, कारण आपण सेलिब्रेशन करतो हे खाऊन. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 80वा स्वातंत्र्य दिन आहे. सकाळीच मुलं गेली होती शाळेमध्ये लवकर, त्यांचा व्हिडिओ काय घेतला नाही मी. जेवण वगैरे सगळं आटपले, मटकीची भाजी, चपाती, डाळ भात केला आहे. हे सुद्धा कामावर गेले आज लवकरच, आणि सगळी कामं लवकर आवरलेत. आता ना मी थोड्या वेळाने ब्लाऊज कट करणार आहे, जो मला आज शिवायचा आहे. तशी लवकर कामं आवरलेत म्हटलं ब्लाऊज कट करून आपलं पटकन शिवायला बसावं. तसं सांगायला गेलं तर लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत, जसं की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, मराठी शाळेच्या. खूप छान पूर्वीचं वातावरण होतं. परिस्थिती काय तेवढी नव्हती आमची, पण एका लिमलेटच्या गोळीसाठी, म्हणजे का लेमनच्या गोळीसाठी आणि बिस्किटं 2 मिळतील या आशेवर आम्ही भाषणं सगळ्यांची ऐकत बसायचो. तर आणखीन गजरा मिळावा किंवा नटायला मिळतं त्या दिवशी, मेहंदी वगैरे काढणं, हे असे प्रकार आदल्या दिवशी 14 ऑगस्टला व्हायचे. म्हणजे एकमेकींच्या हातावर मेहंदी वगैरे काढणं. तर अशा पद्धतीने आता मुलांना काय देतात? मी तू काय देतात? जिलेबी वगैरे देतात का तुम्हाला? नाही, चॉकलेट. आता पण चॉकलेटच देतात. आमच्याकडे पण चॉकलेटच, पार्लेची जी चॉकलेट असायची ती चॉकलेट असून. आता तुम्हाला कुठलं दिलं आहे? एक्लेअर्स. पिढी बदलली की डिमांडसुद्धा बदलतात. तर पहिले पार्लेची चॉकलेट किंवा लेमनची गोळी अशा पद्धतीनं दिलं जायचं. सांगायला गेलं तर भरपूर साऱ्या आठवणी आहेत. अख्खा ब्लॉग एक होईल त्याच्यावर, कधीतरी मी शेअर करेन. मम्मी काय करतेस? ब्लाऊजचं पेपर कटिंग करते बाळा. हां. आले जाऊन हो बघितलं आई? हो. आई म्हणते छान दिसते. तिला फोन लावायला सांगितला मग. लावला? हो, ती जेवायला जात होती. फोन लागायला लगेच? हो, थोड्या वेळाने करतो बोलली. इथे ना मी जो काही ब्लाऊज कट करायचा होता तो करत बसले, कारण
खरं ना छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या करेपर्यंत ना मला मशीनवर बसायला वेळच मिळत नाही असं मला तरी वाटायला लागले आता. कारण हे कट करून ना मी कधी ब्लाऊज शिवायला घेतला हे तुम्हाला पण आता या व्हिडिओमध्ये समजेल. कारण एखादं काम काढलं ना की तिथंच सगळा वेळ निघून जातो. जेवण असू दे, नाहीतर बारीक सारीक म्हणजे कपड्यांच्या घड्या असू दे, बाकी सगळी इतर गोष्टी असू देत. तर म्हटलं दुपारी वेळ होता तर पटकन म्हटलं कट करून घेऊया आणि इथे मी तोच कट करून घेतला. बघू शकताय ब्लाऊज. आणि हा मला पूर्ण करायचाच होता पण तो माझ्याने काय झाला नाही. ते पुढे आता समजेल तुम्हाला. आत्ताच ना माझा ब्लाऊज कट करून झाला आहे. थोड्या वेळाने तो मी शिवायला पण घेईन. तर इकडे मी चहासुद्धा ठेवला आहे मला पिण्यासाठी. आणि आता पाऊससुद्धा पडतो. सकाळपासून एवढा काय नव्हता, थोडाफार होता. आता मग संध्याकाळी आमच्या बिल्डिंगला एक पूजा आहे, तिथे मला पाया पडायला पण जायचं आहे. बघू कसं काय. तिकडनं आल्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसेन. ह्याने जे वेफर्स आणलेत ना बटाट्याचे अफलातून आहेत, मिरचीतले आहेत, पण इतके सुंदर चविष्ट आहेत ना आणि क्रंची पण आहेत. खाताना असं खातच राहावं असं वाटतं. म्हणजे की मी तुम्हाला दाखवते आता थोड्या वेळाने कसे आहेत ते. काल कामावरून घरी येताना ना ह्याने छान अशी डाळिंब घेऊन आले 2 किलो. आपल्या तिकडे कराडमध्ये वगैरे पाटण साईडला स्वस्त आहेत. बहुतेक 100ला 2 किलो असे आणलेत. आणि इकडे बघाल तर चिपळूणला खूप महाग आहे. आणि हा सुक्का खाऊ पण आणला आहे. तसंच आमच्या इकडे ना डाळिंब खूप महाग आहेत, 200 रुपये किलोनी देत आहेत. तर म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की तिकडनंच येताना घेऊन या. तर मग ते घेऊन आलेत काल. आणि आता स्वराजची तब्येत कशी बरी नव्हती ना त्याच्यामुळे मग त्याला डाळिंब खायला देते. कारण त्याला सारखी फळं, म्हणजे तो म्हणत होता मला फळं हवेत, तर म्हटलं घेऊनच या. तर ते घेऊन आले. धावताना हेच घाल, छान दिसते तुला, मी बोलली आहे ना. हे हाफ पॅन्ट. आणि बाबांना पण आल्यावर विचार बाबा मी घालू का हे हाफ पॅन्ट आणि टी शर्ट. छान वाटते पण हे. एवढा विचार नाही करायचा, जे आपल्याला आहे अवेलेबल तेच घालून जायचं. संध्याकाळी ना चहा वगैरे घेऊन मग इथं पावटे सोलत बसली. पूजेला जायचं आहे वरती, त्यासाठी पण आवरायचं आहे. आमच्या तिथल्या बिल्डिंगमधल्या शेजारच्या वहिनींचा फोन आला होता की कधी आहे पूजा म्हणून. म्हटलं आत्ताच पूजा त्यांची संपली तर थोड्या वेळाने जाऊया. मला वाटलं ते फोन करतील पण त्यांनी काही फोन केला नाही. आवरून आल्या तोपर्यंत मी पावटेच सोलत होती. म्हटलं तुम्ही पुढे व्हा, मग माझं मी जाऊन येईन. मग मी पटकन आवरलं. तर आता मी सिंपल अशी तयार होऊन चालले पूजेसाठी. आमच्या तिथे बिल्डिंगमध्ये पूजा आहे. मगाशी तुम्हाला मी बोलली स्वराज पण येतो आहे माझ्यासोबत. तर काय वाटलं तर घेईन शूट, नाही तर नाही मग घेणार. मला असं लोकांसमोर कम्फर्टेबल नाही वाटत की व्हिडिओ घ्यावा वगैरे. बघू. तर पूजेच्या इथं ना हॉलमध्ये जास्त कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी शूट घेतलं. तुम्हाला मी बोलली होती घेईन किंवा नाही घेईन, पण घेतलं थोडंसं शूट. कोण नसलं की बरं वाटतं. तर आता ना किचनमधलं सगळं काम आवरले बऱ्यापैकी. 8:30 वाजले आणि आता मी ब्लाऊज शिवायला बसते, जो मगाशी मी कट केला आहे तो. आणि जितका होईल तितका पूर्ण करून घेणार आणि मग सकाळी पुन्हा लवकर उठून जर राहिला तर पूर्ण करणार. तर चला आता ते बसते शिवायला पटकन. त्यानंतर ना साडी वगैरे चेंज केली आणि मग मी माझ्या कामाला लागले. ब्लाऊज शिवायला घेतला आणि एकदा घेतला की होतो पटकन. पण रात्रीचं शिवायचं म्हटलं ना की वेळेचं बंधन येतं, कारण सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळे. आणि सकाळी स्वराज मॅरेथॉनला जाणार होता त्याच्यामुळे तर लवकरच उठायचं होतं. इथे बघू शकताय मागचा गळा तयार झाला आणि पुढचं सगळं जोडून झालं आहे माझं. तर अशा पद्धतीनं होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.